इगतपुरी तालुक्यात 12 लहान ते मोठी धरणं आहेत आणि या धरणातील सर्वात पहिलं धरण जे आहे ते भावली धरण, ते आता काल जे आहे ते भरले 100% भरलेले आहे आणि याच्या सांड्यावरनं आता विसर्ग सुरू झालेला आहे। या भावली धरणाचं पाणी जे आहे ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्राचे आहे ते साचवलं जातं आणि पुढे या भावली धरणाच्या पाण्याद्वारे मराठवाड्याची ताण भागवली जाते। भावली धरणापाठोपाठ जे आहे आता इगतपुरी तालुक्यातील भाम धरण असेल, दारणा धरण असेल आणि जी अजून छोटी मोठी धरणं आहेत ते आता मोठ्या प्रमाणावर जे आहे ते भरण्याच्या मार्गावर। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून इगतपुरीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा 20 दिवस अगोदर जे आहे ते भावली धरण भरलेलं आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।